श्री स्वामी समर्थ स्वामीनाम या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक भगवान हनुमान शक्ती आणि सामर्थ्य यांचा स्वामी आहे। भगवान हनुमान हे काही देवतांपैकी एक आहेत ज्यांना अमर मानले जाते आणि आज ही पृथ्वीवर उपस्थित असल्याचे म्हटले जाते। त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसाला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हटले जाते। या जगात हयात नसलेल्या व्यक्तींसाठी जयंती हा शब्द वापरला जातो। हनुमानजी हे असे देव आहेत की त्यांचे खऱ्या मनाने स्मरण केल्यास ते प्रत्येक संकटात आपल्या भक्ताचे रक्षण करतात, म्हणून त्यांना संकटमोचन असेही म्हणतात। यंदा मंगळवार 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे। संकट निवारक हनुमानांचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला माता अंजनीच्या पोटी झाला। हनुमान हा शंकरांचा 11वा रुद्र अवतार म्हणूनही ओळखला जातो। हनुमान जन्मोत्सव मंगळवार असल्याने या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलं आहे। कलियुगात हनुमान हा सर्वात परिपूर्ण देव मानला जातो। हनुमान भक्तांची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतात। काही सोप्या उपायाने हनुमान आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात। मंदिरात जाऊन मारुतीला देशी तूप लावून बनवलेली पोळी अर्पण करा। आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुपाचा दिवा लावावा आणि निर्मळ मनाने रामनामाचा जप करावा। हनुमानाच्या प्रिय पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा। आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जन्मोत्सव दिवशी मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि 11 पिंपळाच्या पानांवर सिंदूर लावून श्रीराम लिहून हनुमानाला अर्पण करा। आर्थिक समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा। हनुमान जन्मोत्सव दिवशी बजरंग बलीला गुलाबाच्या फुलांमध्ये केवडा अर्पण करा। यामुळे तो पटकन आनंदी होतो। नोकरी किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात। जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हनुमान जन्मोत्सव दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमानजींना लावा। हे तुम्हाला तुमच्या आजारातून बरे करेल आणि तुमचे आरोग्य पुनर्संचयित करेल। तुमचा व्यवसाय सुधारण्यासाठी हनुमान जन्मोत्सव दिवशी बजरंग बलीला सिंदूर रंगीत लंगोटी अर्पण करा। हनुमान जन्मोत्सव दिवशी मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ असते। यामुळे अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते। आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जन्मोत्सव दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवा। या दिवशी तुम्ही रुईच्या पानांची माळ बनवून हनुमानजींना अर्पण करू शकता। या दिवशी तुम्ही घरी किंवा मंदिरात रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा, हनुमानाष्टक याचेही पठण तुम्ही करू शकता। श्री स्वामी समर्थ।